पाहुणं आज आहे ना आपण घरामध्ये पास्ता बनवणार आहे आणि तो पण म्हणजे चुलीवर बनवणार आहे. मग मस्त की चुलीवर टोप ठेवला आणि त्या टोपामध्ये तेल टाकलं आणि बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो मस्त की फ्राय करत होतो. फ्राय करून झालं. एका बाजूला आपण पास्ता घेतलाय, तो पास्ता उकडून घेतला मी पाण्यामध्ये टाकून, पाणी आणि ऑइलमध्ये टाकून त्यांना उकडवून घेतलाय. नंतर मग त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण 2 पास्ता मसाला घेतलाय. पास्ता मसाल्याशिवाय टेस्ट कशी येणार भावांनो, मग ते घेतलाय. नंतर मग टोप आमचा आहे ना जास्त चुलीवर तापलेला आणि आपला कांदा आणि टोमॅटो करपू नये म्हणून खालती उतरून आहे ना त्याच्यामध्ये पास्ता मसाला ॲड केला आणि मस्त की मिक्स करून आपला पास्ता रेडी. आणि मस्त की पास्ता खाऊन झाल्यानंतर मग आमच्या घराच्या पाठी गेलो आणि मस्त की काजूचा खमंग वास सुटलेला. बोललो बघू ते जाऊन काय चालले पाठीमागं. तर गेलो तर मामा मस्त की काजू भाजत होता. मग पोहोचलो ना भाई लोकेशनवर, मामासोबत काजू भाजत राहिलो तिथं आणि मामाने मस्त की काजू भाजलेले पण काही होते कच्चे होते, मग ते मी बाजूला करत होतो जे न शिजलेले होते ते. आणि मग पुन्हा आजीने ते आगीमध्ये टाकले आणि फ्राय करतोय मस्त की आग लावून त्यांना. मस्त की या काजूना एवढी टेस्ट असते ना, खतरनाक टेस्ट असते.